परत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वन्स अगेन नमस्कार मित्रांनो. मला या इंडस्ट्रीमध्ये येण्याच्या अगोदर थोडीशी जर्नी सांगतो की काय होतो आणि काय झालो. नाव साजन ओढो, प्रॉपर सोलापूरचं आहे. या इंडस्ट्रीमध्ये आलो होतो 15 ऑक्टोबर 2022. 15 ऑक्टोबरला येण्याचं एक कारण होतं की मला या कंपनीचे जे आपले फाउंडर आहेत भरत राठोड सर आणि किरण सर यांना मी थोडं बघितलं होतं. यांची जर्नी, यांची लाईफस्टाईल बघितली होती. मला त्यांच्यासारखी लाईफस्टाईल पाहिजे होती. प्रोडक्टला रिझल्ट येईल काय घेणं देणं नव्हतं. फक्त ते जे करतात त्यांचा जो लाईफस्टाईल आहे, तो जो इन्कम करतात, तो इन्कम बघून मी समर्थ डिसिजन घेतला होता. समर्थ डिसिजन घेण्याच्या अगोदर मी प्रॉपर राहतो सोलापूर जिल्ह्यामध्ये पालवत नावाचं एक खेडेगाव आहे. हे माझं गाव आहे. तिथून एक 100 किलोमीटर अंतरावरती बारामती नावाचे गाव आहे. बारामती या ठिकाणी मी राज्यसेवेचा अभ्यास करत होतो. राज्यसेवेचा अभ्यास करत असताना मला ही कंपनी समजली होती. पण राज्यसेवा करत असताना या कंपनीचा डिसिजन घेतला. डिसिजन घेतल्याच्या नंतर अगदी आई वडिलांनी सगळ्यांनी शिव्या दिल्या होत्या, साजन असलं काय करू नको. पुड्या बिड्या विकून, प्रोडक्ट विकून, औषध विकून कोण मोठं आजपर्यंत झालं नाही. कारण त्यांचा माइंडसेट जुना होता. ते 1990च्या शतकातले होते मित्रांनो. पण बघा झालं काय. एक डिसिजन घेतला 15 ऑक्टोबर 2022ला. त्या समोरचा डिसिजन घेण्याचे 2 मेन कारण होते. पहिलं कारण होतं की पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, मी एखादी अशी टीम डेव्हलप करणार की मी झोपून राहिल्यानंतर पण माझ्या अकाउंटला पैसे आले पाहिजे. ह्याच्यासाठी मी समोरचा डिसिजन घेतला होता. दुसरं महत्त्वाचं कारण होतं वारसदार पद्धत. बघा या कंपनीमध्ये नॉमिनी फॅसिलिटी. मी उद्या एक्सपायर जरी झालो आहे असा आयडी माझ्या फॅमिलीच्या नावावरती ट्रान्सफर होणार. माझी टीम काम करत राहणार. मी गेल्याच्या नंतर पण अकाउंटला पैसे येत राहणार फॅमिलीच्या. ह्याच्यासाठी मी समर्थ डिसिजन घेतला. समर्थ डिसिजन घेतल्यामुळे झालं काय मित्रांनो, बघा आता मला 41 महिने काल पूर्ण झाले. किती महिने? 41 महिने. 3 वर्ष आणि 5 महिन्याचा प्रवास आहे. 3 वर्षापूर्वी ज्या दिवशी सुरुवात केली होती त्या डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं होतं की त्यावेळेस मी स्टार झालो होतो. स्टार झाल्यानंतर स्टेजवरती आल्यानंतर डॉक्टर मला बोलले होते मोटिवेशन मध्ये. मला वाटलं डॉक्टर साहेब मोटिवेशन मध्ये बोलले असते की साजन, दाढ़ी आने से पहले गाड़ी आ सकती है, किसी का पति बनने से पहले करोड़पति बन सकता है अगर तो समर्थ का डिसिजन लेगा. तो मला वाटलं की डॉक्टर साहेब किरण सर मोटिवेशन मध्ये बोलले असतील की पोरांनी काम करावं. मित्रांनो पण सांगायला अभिमान वाटतो. या इंडस्ट्रीची ताकद आहे, या सिस्टीमची ताकद आहे, या प्रोडक्टची कमाल आहे. या इंडस्ट्रीच्या माध्यमातून गेल्या 30 जानेवारी 2024ला 11 लाखाची टोयोटा ग्लांजा परचेस केली आणि ती गाडी मी आता मेंटेन करतो. 41 महिन्याचा जर टोटल इन्कम बघितला तर जवळपास माझा 61 लाख इन्कम क्रॉस आहे. आता जर माझा प्रत्येक महिन्याचा इन्कम बघितला तर जवळपास 2.5 लाख रुपये मी प्रत्येक महिन्याला कमवतो. गेली 2 वर्ष झालं स्वतः मी एकही प्रोडक्ट सेल करत नाही. हे टीम वर्क आहे. सिस्टीम मध्ये या सिस्टीम समजून घ्या. ज्याप्रमाणे बघा आता माझं वय वर्ष 24 आहे. किती? 21व्या वर्षी मी या धंद्यामध्ये आलो होतो मित्रांनो. 21व्या वर्षी मी सिस्टीम मध्ये आलो होतो. एकही व्यक्ती माझ्याकडनं प्रोडक्ट घेत नव्हता. खूप साऱ्या अडचणी होत्या कारण 21 वर्षा मुलाकडनं कधी कोण प्रोडक्ट घेत नाही. कारण लोकांचा माइंडसेट असा असतो की ह्याने कुठलं तरी औषध आणलं असेल. माझ्यासाठी खूप कठीण टप्पा होता. माझ्याकडे लोकांचा डाटा नव्हता. तुम्ही जर आज लोकांकडे गेला तर तुमच्याकडे डाटा खूप मोठा आहे. माझ्याकडे लोकांचा डाटा खूप कमी होता. जर 21-22 वर्षाचा मुलगा जर या समर्थमध्ये सक्सेस होऊ शकतो तर तुम्ही पण इथं खूप मोठी अचिव्हमेंट करू शकता. फक्त करायचंय काय, एक डिसिजन घ्या. जो तुमचा सिनियर असेल तो सांगेल त्या पद्धतीने काम करा. आणि ज्या वेळेस आपलं असं गॅदरिंग असतं, गॅदरिंग म्हणजे काय, ट्रेनिंग मीटिंग सेमिनार ज्या वेळेस असतात त्या ट्रेनिंग मीटिंग सेमिनार मध्ये तुमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक या ठिकाणी आणायचा प्रयत्न करा. कारण ही एक भट्टी आहे. काय भट्टी? ही आगीची भट्टी आहे. भट्टीमध्ये जर कोळसा टाकला तर तो 100% तापणार आहे. मग तुमचं काम काय, ज्या वेळेस अशा ट्रेनिंग मीटिंग सेमिनार असतील त्या ट्रेनिंग मीटिंग सेमिनार मध्ये सगळ्यात जास्त लोक बसवायचा प्रयत्न करा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक गोष्ट सांगतो. येणाऱ्या 3 मार्चला आपलं शिर्डी या ठिकाणी खूप मोठं फंक्शन होणार आहे, अॅनिव्हर्सरी होणार आहे. त्याच्याविषयी डॉक्टर साहेब तुम्हाला बोलतील. पण माझं सांगणं तुम्हाला एकच आहे, तुम्ही आता ज्या पण रँकला असाल त्या रँकमध्ये चेंजेस करा आणि मॅक्झिमम लोक शिर्डीला घेऊन या. 100% लोक तुमचे तिथं आल्याच्यानंतर फुटणार आहेत, पेटणार आहेत. एकदा लोक तुमचे पेटले, लोक मार्केटला जाऊन धिंगाणा घालणार. लोकांनी धिंगाणा घातला की तुम्हाला पैसे आल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच बोलतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो.